जयवी मीडिया न्यूज में मैं श्वेता आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की खास खबरों पर। महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने 1956 में नागपुर में अपने सभी अनुयायियों के साथ बौद्ध धर्म की दीक्षा ली। उक्त स्थान पर सभी ऐतिहासिक अनुयायियों की ऊर्जा उत्पन्न करने वाली दीक्षा भूमि खड़ी थी। हर साल लाखों श्रद्धालु दीक्षा भूमि आते हैं और प्रेरित होकर लौटते हैं। ऐतिहासिक महत्व प्राप्त कर चुके वास्तु को कुछ मानववादी सौंदर्यीकरण के साथ नाम लेते हैं। पुणे के बौद्ध भाई बहनों की एक बैठक में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रतिमा पर पुणे स्टेशन पर आयोजित की गई। दीक्षा भूमि बचाओ आंदोलन पुणे की ओर से घोषणा की गई। उपरोक्त मुद्दों को लेकर जल्द ही पुणे में एक आंदोलन किया जाएगा। आपलं धर्मांतर झालं आणि त्या ऐतिहासिक धम्मभूमीला, त्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला काही प्रस्थापित मंडळींनी त्या संस्थेला, तिथल्या ट्रस्टला हाताशी धरून स्वतःची राजकीय पोळी, स्वतःची आर्थिक पोळी बाजून घेण्याकरिता त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाखाली 295 कोटी रुपयांचा निधी दिला। तो निधी अत्यंत वेगवान पद्धतीने त्या ठिकाणी वर्ग करण्यात आला। नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टकडे तो निधी देण्यात आला आणि त्यानंतर ती जी जमीन आहे 17 एकरचा तो प्लॉट आहे, ती दीक्षाभूमीची जमीन NMRDAच्या कडे वर्ग करण्यात आली। त्यांना तिथील डेव्हलपमेंटचे अधिकार देण्यात आले। ती घटना एवढी भयानक आहे की त्या ठिकाणी दीक्षाभूमीचा जो आपला स्तूप आहे त्याच्या आजूबाजूला 70-80 फुटाचे खड्डे मारण्यात आले आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होईल अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट आपल्या काय कामाचं, यावर कोणती संघटना, कोणी नागपूरमधील बौद्ध बांधव बोलायला तयार नाही। आणि म्हणून पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून, बौद्ध समाजातील घटक म्हणून काही ठराविक लोकांनी या ठिकाणी या बैठकीचा कॉल दिला आणि या बैठकीत बौद्ध समाज म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल। या घटनेकडे अत्यंत गांभीर्यपूर्वक पद्धतीने बघावं लागेल। भारतीय बौद्ध महासभा बुद्ध कीर्ति चैरिटेबल ट्रस्ट व माता रमाई आम्बेडकर महिला मंडल की ओर से माता रमाई आम्बेडकर बुद्ध विहार में महाराष्ट्र भिक्खु संघ की अध्यक्ष भिक्खु उपगुप्त महाथेरो इनके हाथों भिक्खु संघ के मौजूदगी में तथागत भगवान बुद्ध रूप की स्थापना की गई। भिक्खु श्री रत्न इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में हिंदू धर्म को त्याग कर स्वामी नामक परिवार ने बौद्ध धर्म की दीक्षा ली। इस अवसर पर सूबेदार रामजी आम्बेडकर संघ द्वारा सलामी दी गई। काय काम बऱ्याच दिवसापासून बुद्ध विहारामध्ये मूर्ती बसवण्याचे आपण या ठिकाणी तय केलं होतं। थायलंडवरून जी मूर्ती आली, दानामध्ये आलेली आहे, असा मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। सर्व हे दानावरच करतो आपण। या ठिकाणी जी बुद्ध विहारामध्ये जी कमिटी आहे, ती कमिटी, महिला मंडळ, हे सर्व मिळून आपण हे काम करत असतो। मला या ठिकाणी 12 वर्षे होत आहेत। समाजाने खूप दान दिले, त्या दानाचा मी सीच केला आहे आणि दान सत्कार्य लावलेलं आहे। सर्वांना सूचना देतो की आपण बुद्ध धम्माच्या नियमाप्रमाणे आपण वागूया आणि आचरण करूया। आज बराचसा काही इतर धर्मातून जे काही धम्मदीक्षेचा सोहळा आज देखील झालेला आहे। आज या ठिकाणी देखील ब्राह्मण समाजातून या ठिकाणी आपल्या बुद्ध विहारामध्ये त्यांनी दीक्षा घेतलेली आहे। 22 प्रतिज्ञाचं पालन करण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे। लाड बुद्ध, सदाशिव गच्चे असतील, बरेचसे चॅनलवाले या ठिकाणी आलेले, पत्रकार बंधू आलेले आहेत। त्यांनी देखील या पत्रकार बंधूंनी मोठा या आजच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी दिलेली आहे। मी त्यांना सर्वांना मंगलकामना करतो। आणि दुसरी गोष्ट की आपण या ठिकाणी येत असताना सर्वांना आपण पाचारण करतो। सर्व बंधू आणि भगिनींनो, बुद्ध धम्म बाबासाहेबांनी फार मोठ्या कष्टाने दिलेला आहे। 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दीक्षा दिल्याच्या नंतर 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि तन मन धनाने बुद्ध धम्म
त्या वाढवण्याचं काम करूया. या ठिकाणी एवढं बोलून मी माझे इथे समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो. रमेश सूर्यवंशी, माता रमाई बुद्ध विहार इथली मी अध्यक्ष आहे आणि बरेच दिवसापासून आमचा खूप प्रतीक्षा होती आम्हाला की बुद्ध मूर्ती यावी मोठी आणि मूर्ती स्थापना करावी म्हणून. तर आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही बुद्ध मूर्तीची स्थापना झालेली आहे. आम्ही खूप खूप आनंदित आहोत. माता रमाई बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. शीलरत्न भंते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना होत आहे आणि सुभेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी नांदेड यांच्या वतीने मानवंदना देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धाचे विचार ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात त्या ठिकाणी आमचा संघ उपस्थित राहतो आणि मानवंदना देण्याचं काम चालू आहे आमचं. आणि हा संघ बाबासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन काम करीत आहे. हाँ जी, मेरा नाम सुखदेव स्वामी है. आज मैंने बौद्ध धर्म स्वीकार किया है अपने गुरुजी के शील रत्न पूर्णिमा के अवसर पर, और मुझे बौद्ध धर्म पसंद है, इसलिए मैं हिंदू धर्म छोड़कर बौद्ध धर्म में है. कितने लोग आए हैं? पूरे परिवार, पूरा परिवार मेरा साथ में है. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने दिए हुए भगवान बुद्ध के धर्म के संस्कार के अनुरूप संपन्न हुआ है. सदर कार्यक्रम में परम श्रद्धेय भदंत खेमधम्मोजी महाथेरो, साथ ही परम श्रद्धेय भदंत उपगुप्त जी महाथेरो, मैं स्वयं सुमन मन्नो महाथेरो और मेरे साथ में सभी भिक्खुगण यहाँ उपस्थित रहते हुए भगवान बुद्ध की प्रतिस्थापना विधि का धम्मवाणी से पारायण करते हुए बुद्ध रूप को प्रतिस्थापित किया गया है. आज का ये प्रतिस्थापित किया हुआ बुद्ध रूप सभी उपासक उपासिकाएं, भिक्खु भिक्खुनिया, आप सभी को दर्शन के लिए आज के बाद उपलब्ध हुआ है. और बुद्ध रूप को प्रणाम करके, बुद्ध रूप को पुष्प अर्पण करके, बुद्ध रूप को दान देकर और बुद्ध शासन के लिए दान देकर आप सभी लोग अपनी पुण्य की वृद्धि करें. आयटक शपथ महाराष्ट्र राज्य स्वास्थ्य लेखा अंशालिक महिला पारिचारिक संघ की ओर से आज आयकट के राज्य सचिव कॉमरेड दिलीप उटाने के नेतृत्व में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रतिमा से मार्च निकालकर वर्धा जिला परिषद के सामने विरोध प्रदर्शन किया गया. मोदी साहेब 100 रुपयात जगून बघा. अंशकाली स्त्री परिचरांचा बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.
आम्बेडकरकारी आंदोलन में पिछले 30 साल से भी ज्यादा सामाजिक, धार्मिक और राजनीतिक में योगदान देने वाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगढ़ के केंद्रीय सदस्य भगवान ढगे, इनको महाराष्ट्र सरकार की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर समाज भूषण पुरस्कार मिलने पर राष्ट्रीय छत्रपति शाहू महाराज ग्रामीण प्रतिष्ठान की ओर से नांदेड़ उत्तर के विधायक बालाजी कल्याणकर इनके हाथों नागरिक सत्कार किया गया। आणि संविधानाच्या ताकदीवर आपण हे सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व्यक्तीची प्रतिष्ठा। आमचे मित्र भगवानराव ढगे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार भेटलेला आहे। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या हातानं यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। एक खरा न्याय, शांत माणसाला, चांगल्या माणसाला आज समाजानं का होईना शासनाने आज त्याला न्याय दिलेला आहे असं मला वाटते। येणाऱ्या काळात त्यांचं आयुष्य, आरोग्य सुखी समृद्धी जावो ईश्वरचरणी प्रार्थना त्यांना मी या निमित्ताने सांगतो। आणि आज भगवानराव ढगे यांना मनातून शुभेच्छा देतो, माझ्या मतदारसंघाकडून शुभेच्छा देतो। पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार भेटल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द। भगवान ढगे गेली अनेक दशकापासून आंबेडकरी चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहेत। त्यांची भूमिका आंबेडकरी चळवळीमध्ये ही प्रमुख म्हणून राहिलेली आहे। म्हणून महाराष्ट्र शासनानं त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं। त्याच्यासाठी समाजाच्या वतीनं त्यांचा सन्मान केला जातो आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडून यापुढे आंबेडकरी चळवळीला सुदृढ आणि पोषक बनवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न होत राहू अशा पद्धतीचे त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे। ॲडव्होकेट विष्णू गोडबोले, समाजवादी पार्टी प्रदेश अध्यक्ष कामगार आघाडी यांच्या माध्यमातून आज आदरणीय नांदेड जिल्ह्याचे व्यक्तिमत्व भगवानरावजी ढगे यांच्या या वाढदिवसानिमित्तानं मला स्वागताध्यक्ष केलेलं आहे। तर या स्वागताध्यक्षाच्या निमित्तानं मी एवढं सांगेल की ज्यांनी आपलं आयुष्य 62 वर्ष आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतलेलं आहे आणि सामान्य माणूस चळवळीसाठी वाहून घेणारा असल्यामुळे आज आधुनिक काळामध्ये जीवन जगत असताना अनेकांना वेगवेगळ्या व्यसनाने पछाडलेला समाज आहे, त्या व्यसनाधीन समाजाला सुद्धा एक आदर्श देण्याचं काम भगवानराव ढगे करतात। त्यांचा विशेष म्हणजे एक गुण असा आहे की त्यांना कुठलंही व्यसन नाही, निर्व्यसनी आहेत आणि हे निर्व्यसनी असल्यामुळं समाजाची सेवा दर्जेदारपणे करतात। त्या अनुषंगानं त्यांचं कार्य बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या अनुषंगानं आणि आजच्या आधुनिक समाज घडवत असताना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष मला केल्यामुळे मला खूप आनंद वाटला। त्यानिमित्तानं आदरणीय भगवानरावजी ढगे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना व त्यांच्या मिसेसला आणि मुलांना सुद्धा मी या ठिकाणी एक त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद। मी ज्या चळवळीचं काम करतो त्या चळवळीचाच अतिशय प्रतिष्ठेचा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मला प्राप्त झाला आणि आज माझा हा जो गौरव सोहळा या ठिकाणी समाजाने घडवून आणला, त्यामध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील जी ज्येष्ठ नेते मंडळी आहेत त्यामध्ये आमचे रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेशदादा सोनाळे, साना भालेराव, आमचे साहित्यिक राज गोडबोले, शाहीर अशोकराव चौरे आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडवून आणला ते माझे मेहुणे आणि उभरतं असं नेतृत्व भैयासाहेब गोडबोले आणि या ठिकाणी बरीच मान्यवर मंडळी जी उपस्थित होती, त्यामध्ये सुभाष काटकांबळे असतील, त्याचप्रमाणे आमचे प्राध्यापक गौतम गोडबोले सर आणि जी काय हितचिंतक आहेत, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचं काम करताना आणि ह्या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करत असताना मला एक प्रकारची नवीन ऊर्जा आणि आंबेडकरी चळवळीचं
जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे आपल्याला जे एवढं मोठं संविधानाच्या माध्यमातून हक्क दिले आणि आपला जो विकास झाला आणि या चळवळीचं काहीतरी देणं लागतो, या माध्यमातून मी कार्य केलं. मी पुरस्कारासाठी म्हणून कार्य केलेलं नाही, परंतु पुरस्कार हा मला मिळाला, माझ्या कार्याची पावती आहे असं मी समजतो. आणि मला आज समाजाने अतिशय माझ्यावर कौतुकांचा वर्षाव केला. त्यामध्ये कवी दासा पुंडगे आणि अशोकराव चौरे यांनी जे गीत गायन माझ्यावरती गीतं जी सादर केली, मी खऱ्या अर्थाने मला खूप मोठं म्हणजे धन्य समजतो की बाबासाहेबाच्या चळवळीमध्ये आजही रिपब्लिकन पक्षाच्या या चळवळीमध्ये दम आहे. रिपब्लिकन चळवळ ही जिवंत राहणार आहे, कारण या चळवळीने समाजाला खूप काय दिलेलं आहे. गायरान जमिनीचे प्रश्न असतील, त्याचप्रमाणे 9 खासदार 27 आमदार दिलेली ही चळवळ आहे. आणि या चळवळीचं आज नांदेड जिल्ह्याचं प्रमुख पद माझ्याकडे आहे, याचा मला खूप मोठा सार्थ अभिमान आहे. या निमित्तानं आमचे लॉर्ड बुद्धा टीव्हीचे सदाशिव गच्चे सर यांनी मला नेहमीच या चळवळीच्या माध्यमातून प्रकाश झोतात जे आणलं, त्यांनी माझ्या चळवळीला खूप मोठा न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो. आणि सर्व या ठिकाणी हितचिंतकांचे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, महिला मंडळाचे, सगळ्यांचं या ठिकाणी, युवकांची देखील खूप मोठी उपस्थिती होती. या सगळ्यांचं मी या ठिकाणी त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो. कोल्हापुर जिले के हाथकंगाले तालुका में ऐतिहासिक मानगांव में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले समूह के जिला उपाध्यक्ष दीपक भोसले के फार्म हाउस में 1 दिवसीय ध्यान शिविर संपन्न हुआ। सबे सता सुखी होंतु, सबे सता सुखी होंतु। साधु साधु सब धम्मान् भावेन सदा सोथी भवन्तु ते, भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता भवन्तु ते। साधु साधु साधु। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज आपण मानगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आदरणीय भोसले सर यांच्या फार्म हाऊसमध्ये 1 दिवसीय ध्यान शिबिर आयोजित केलं होतं। त्या ध्यान शिबिरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक उपासक उपासिका उपस्थित राहिले। या शिबिरामध्ये आपण ध्यानाविषयीची माहिती आणि ध्यानाची साधना करून घेतलेली आहे। यासोबतच मन आणि मनाचा विकास कसा करावा आणि मनाला जाणण्याची प्रक्रिया काय आहे याबाबत आपण सविस्तरपणे विवेचन करण्याचा मार्गदर्शन केलेलं आहे। यासोबतच ध्यान करत असताना ध्यानामध्ये येणारे जे अडथळे आहेत त्या 5 अडथळ्यांवरती विवेचन आणि त्यातून ते अडथळे दूर कसे करावे व त्यातून बाहेर कसं पडावं याबाबतचं इत्थंभूत असं मार्गदर्शन या शिबिरामध्ये केलेलं आहे। शिवाय दिवसभरामध्ये आपण ध्यान साधना करत असताना ते ध्यान साधना कशा पद्धतीने केली पाहिजे, जे भगवंतांनी मूळ शिकवण सांगितलेली आहे त्या पद्धतीचं मार्गदर्शन आदरणीय अमित मेधावी सर यांनी केलेलं आहे। यासोबतच आमचे आदरणीय भोसले सर यांनी अडथळ्यांवरती मार्गदर्शन केलं आहे आणि मी स्वतः मन आणि मनाला जाणून घेण्याची प्रक्रिया काय याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे। आणि या शिबिरामध्ये निश्चितच अनेक लोकांना त्याचा लाभ झाला असेल अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। अलका विनायक कांबळे आणि हे आमचं पहिलंच शिबिर होतं। इथं आल्यामुळे एकाग्रता जास्त वाढली आणि विचार अगदी थोड्या प्रमाणात कमी झाले आणि इथून पुढेही आम्ही असंच करू असे आम्ही। तुम्हाला अनुभव काय मिळाला? या शिबिरातून असा अनुभव मिळाला की आपण ध्यानधारणेमधून जे काही आपल्या मनाचे विचार आहेत ते आपण बाजूला ठेवून एकाग्रतेने राहण्याची शक्ती मिळते। हॅलो एव्हरीवन, माझं नाव आकांक्षा भगत, मी कोल्हापूरची आहे आणि आज मानगाव येथे एक शिबिर घडलं ज्याच्यात मेडिटेशन, कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड आणि व्हिज्युअलायझेशनबद्दल खूप सारी चांगली माहिती देण्यात आली। परत मेडिटेशनचाही चांगला एक्सपिरियन्स आला। ग्रुपमध्ये खूप पॉझिटिव्ह वाइब्स होत्या, त्यामुळे खूप एनर्जेटिक फील झालं।
सो हा आजचा शिबिर खूप छान होता, खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि तुम्हीही अटेंड करा. मानगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील भोसले फार्म हाऊसवरती आज रविवार दिनांक 23 जून रोजी एक दिवसीय ध्यानसाधना कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या ध्यानसाधना कार्यशाळेमध्ये तथागत बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी मानवी मनाला शुद्ध आणि शांत बनवणारी जी साधना पद्धती शिकवली, त्या साधना पद्धतीचं प्रात्यक्षिक आणि त्याचं सैद्धांतिक विवेचन करण्यात आलं. या कार्यशाळेमध्ये प्रत्यक्ष साधना घेण्यात आली, त्याचबरोबर मन काम कसं करतं आणि मनामध्ये ध्यान करत असताना कोणते अडथळे येतात की जे अडथळे आपल्या जीवनाला दुःखाकडे घेऊन जातात, अशा अडथळ्यांचं विवेचनही करण्यात आलं. एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूरच्या बाहेरील अशा खूप लोकांनी या साधना शिबिराचा लाभ घेतला. अशा प्रकारची शिबिरं सातत्यानं होणं अत्यंत आवश्यक आहे. आज धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाची शांती हरवलेली आहे, माणूस तणावग्रस्त आहे, चिंताग्रस्त आहे. अशा तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त माणसाला जर शांती प्रदान करायची असेल आणि समाधान समजून घ्यायचं असेल तर बुद्धांच्याकडे वळणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। विभागीय कार्यकारिणी नांदेड़ विभाग की ओर से नांदेड़ में ऑल इंडिया लाइफ इंश्योरेंस फेडरेशन ऑफ इंडिया का शैक्षणिक मेलावा हुआ। इस अवसर पर LIC में होने वाले बदलाव के बारे में डिवीजन अध्यक्ष कैलाश भूतेकर, प्रतिपा सिंह वालेचा, वरिष्ठ मंडल प्रबंधक रमेश भट्ट सहित कई मान्यवरों ने इस शैक्षणिक मेलावा को मार्गदर्शन किया। त्याच कार्यक्रमाचं प्रतिमापूजन या ठिकाणी झाल्यानंतर दीप प्रज्वलन या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत। समय या लाइफ इंश्योरेंस एजेंट फेडरेशन द्वारा नांदेड़ डिवीज़न का ये शैक्षणिक सेमिनार है। इसमें लगभग 550 अभिकर्ता नांदेड़ मंडल से आए हैं। हमारा ये हर साल होता रहता है प्रोग्राम है, अभिकर्ता को कैसे मोटिवेशन देना, कैसे LIC के बारे में जानकारी देना, उसके प्रोडक्ट के बारे में, उसके पर्सनालिटी डेवलपमेंट के बारे में, LIC एजेंट को क्या दे रहा है उसके बारे में सारी जानकारी देना होता है। ये सारा कार्यक्रम पूरे हिंदुस्तान भर में चलता है। आज ये नांदेड़, मैं तो गुरुद्वारे के कार्यक्रम से आज आया था और इस कार्यक्रम में मुझे यहाँ बुलाया गया है। मैं सबका, हमारे सुधीर पादे जी का और कैलाश जी का हार्दिक अभिनंदन करता हूँ। मेरा कार्यक्रम इस नॉर्थ जोन में है, ये वेस्टर्न जोन का कार्यक्रम है और ऐसा कार्यक्रम ऑल इंडिया लियाफी पूरे हिंदुस्तान में करती है। और हिंदुस्तान ऑल इंडिया लियाफी का कार्यक्रम है कि हर अभिकर्ता जागरूक हो, जो कि 12.5 लाख 13 लाख अब LIC के एजेंट है। अभी उनको पूरी तरह से जानकारी नहीं है, लेकिन फिर भी हिंदुस्तान में LIC का जो पैसा कलेक्शन का काम है, जो इंश्योरेंस का काम है, वो 96% एजेंट्स काम करता है। उसी को मोटिवेशन करने के लिए आज ये कार्यक्रम है। VIP नांदेड विभाग हे जे मेळावे आहेत, हे विमा प्रतिनिधीच्या रास्त मागण्यासाठी आपण हे मेळावे घेत असतो आणि हा मेळावे आपण हर वर्षी करत असतो। नांदेड विभागामध्ये जितके शहर येतात तिथं हर वर्षी ठिकाण बदलून आपण हे मेळावे घेत असतो। यापूर्वी आपण 2 ऑक्टोबर 2022 रोजी जालना येथे माननीय वित्तमंत्री
भागवतजी कराड साहेब व माननीय रेल्वे मंत्री माननीय रावसाहेब दानवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विमा प्रतिनिधीच्या अडीअडचणीसाठी मेळावे घेतलेले आहे यापूर्वीही. या मेळाव्याचा उद्देश काय आहे? ह्या मेळाव्याचा उद्देश LIC मध्ये होणारा बदल, विमा प्रतिनिधीवर होणारा अन्याय याला कसं दूर करता येईल यासाठी हा आपण प्रयत्न करत असतो. आज जो कार्यक्रम आहे हा शैक्षणिक सत्राचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर लियाबीची मीटिंग पण आहे. तर लियाबी म्हणजे काय, तर लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया. लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया विमा प्रतिनिधींवरती होणारे अन्याय याला कशी ते दूर करता येतील किंवा त्याच्या सुविधा कशी वाढवता येईल यासाठी आम्ही काम करत असतो. की त्याच्यामध्ये कमिशन जर कमी मिळत असेल तर आम्ही कमिशन जास्तची आम्ही मागणी करतो आहोत. त्याचप्रमाणे ब्रांचमध्ये ते डिव्हिजनमध्ये सर्व ठिकाणी त्या एजंटला व्यवस्थित वागणूक मिळावी किंवा त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स कसे वाढतील याच्यासाठी आम्ही काम करत असतो. आणि मला आनंद वाटतो की नांदेड डिव्हिजन ही वेस्टर्न झोनमधली एक प्रमुख डिव्हिजन आहे आणि त्या नांदेड डिव्हिजन काउन्सिलचं काम आमचे जे भुतेकर पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. इथलं जे संघटन जे आहे हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे आहे. इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही आमच्यावरती होणारे जे अन्याय आहेत त्याच्यावरती आम्ही समर्थपणे आम्ही उभे राहणार आहोत. त्याच्यामध्ये जर वेळ प्रसंगी जर आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही आंदोलनही करू. आता सध्या केंद्र मंत्रालय, सेंट्रल मिनिस्ट्री आणि LICच्या बरोबर आमची बोलणी चालू आहेत. त्यामुळे आत्ता आम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आहे. जर आमची बोलणी यशस्वी झाली, आमचे जे बेनिफिट्स आहेत त्यांनी आम्हाला दिले तर आम्ही आंदोलन करणार नाही. पण जर आंदोलन जर बेनिफिट्स जर दिले नाहीत किंवा टाळाटाळ गेली तर निश्चितपणे आम्हाला एक प्रखर आंदोलन आम्हाला करावं लागेल. मलकापुर के नालंदा नगर में रहने वाले उमेश नरवाड़े ने अपनी आर्थिक स्थिति के बावजूद सब्जियों का व्यवसाय अपनाया और अपने बेटे तुषार को मलकापुर में पढ़ाया और आगे की उच्च शिक्षा के लिए उन्हें अपनी मां के साथ नागपुर भेज दिया। तुषार को पता था कि उनके माता पिता उनके लिए बहुत कठिनाइयां उठा रहे हैं। उन्होंने अपनी पढ़ाई पर ध्यान देना जारी रखा और साथ ही पढ़ाई में ध्यान देते हुए अच्छी रैंक के साथ IIT दिल्ली में उच्च शिक्षा हासिल की। अच्छे मार्कों से उत्तीर्ण होने पर अपनी सफलता हासिल करने के बाद नालंदा नगर के SDK जंके सर, म्यूनसिपल हाई स्कूल के प्रिंसिपल DS राठौड़ सर, MO सर काटे सर, भरत सुरवाड़े सर, मलकापुर ग्रामीण के थानेदार श्री काले साहिब, वरिष्ठ पत्रकार उल्लास शेगोरकर, सतीश दागड़े सर और मलकापुर शहर के प्रबुद्ध नागरिकों ने तुषार का अभिनंदन किया। उलट लोक तुम्हाला हसतील तर हे तुमच्यासाठी ऊर्जा आहे, प्रेरणा असं तुम्ही समजा. त्यामुळे तुम्ही खच्चीकरण करून घेऊ नका. तुम्ही गरीब आहात, श्रीमंत हा आपला निसर्गाचा किंवा आपला नशिबाचा भाग म्हणावा. परंतु तुम्हाला जे ज्ञान मिळतंय, जे अभ्यास करण्याची क्षमता मिळते, आपण ती करावी. काल तुमच्या गरिबीला पाहून तुम्हाला हसत असतील किंवा नातेवाईक नाव ठेवत असतील, परंतु तुम्ही आज जे कर्तृत्व करून दाखवलं, आज सर्व समाज तुमच्यासाठी सत्कारासाठी उभा आहे. तथागतांना सुद्धा गौतम बुद्ध बनण्यासाठी किती तपश्चर्या केलेली आपण जाणता आहात. आणि तसेच दुसरा एक शेर आहे महामानवासाठी, ज्यांच्याकडून मी आयुष्यभरात प्रेरणा घेतलेली आहे. खेत मजदूर होकर अफसोस कर रहे होते, खेत मजदूर होकर अफसोस कर रहे होते, दबक कुचले व्यक्तियों को अभिव्यक्ति के अवसर ना होते, ना मिलता शिक्षा का अधिकार, ना मिलता समानता का अधिकार, अगर भीमाई के कोख में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवांना बघून आपण आज या ठिकाणी मोठी झालेलं आहे. तुमच्या माझ्यासारखे हजारो करोडो लोकांना जे अंधकारमय युगात पडले होते, अशा लोकांना ज्ञानाचा सूर्य, एक सोनेरी पहाड दाखवणारे महामानव यांचा आपण आदर्श, सर्वच जण आदर्श घेत आहोत. मी सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी आलो आहोत. आज भैयांचा सत्कार बघितला तर खूप आनंद वाटतोय, कारण मलकापूरसारख्या शहरामध्ये अभ्यासाचं पाहिजे तेवढं वातावरण नाही आणि IIT सारख्या सर्वात उच्च पदस्थ ठिकाणी दिल्ली, मुंबईसारख्या ठिकाणी त्याचा निवड झाली आहे. हे खरंच आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकांनी हे बघायला हवं. कारण एक साधारण मजदुराचा मुलगा किंवा त्याचे आईवडील भाजीपाल्याचा व्यवसाय करतात, असा मुलगा जर होऊ शकतो तर माझ्या घरातला मुलगा का नाही. आणि केवळ हे त्याचं यश नाही तर त्याच्यासाठी लहानपणापासून घडवणारे आईवडील, कारण आईवडिलांनी स्वतःच्या पोटाच्या खळगीला आराम देऊन त्याच्यासाठी पायी जमा करून आज त्याला या ठिकाणी नक्कीच पोहोचवलं आहे. आणि मी भविष्यात एवढं सांगेल की आपण नेहमी बाबासाहेबांचा अंगीकार, त्यांनी जे आयुष्यात जे प्रण केलं त्याचा अंगीकार करायला हवा. कारण बाबासाहेबांचं एवढं ज्ञान होतं की जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून आज त्यांची नोंद आहे. आणि त्यांना जर हवा असतं की ते
कॅम्ब्रिज म्हणजे लंडन किंवा अमेरिकेमध्ये स्थायिक होऊन सुखी जीवन जगू शकले असते. परंतु तळागाळात पडलेल्या समाजाला पुढे आणण्याचं आहे, म्हणजे स्वतः त्याग देऊन समाजाला पुढे आणण्यासाठी ते आपल्या देशात आले आणि त्याचा पर्याय म्हणून त्यांच्या मुलांना सुद्धा त्यांना अल्पजीवन भेटलं, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या पदानुसार उच्च पदावर जाणार आहात, लाखो करोडीची तुम्हाला नोकरी मिळणार आहे, परंतु तुम्ही ज्या मातीमध्ये वाढलात त्या समाजाला, त्या जातीला, त्या मानवांना, त्या माणसांना आपण विसरणार नाही, मला अशी अपेक्षा आहे. आज के समाचार यही समाप्त होते हैं. देखते रहिए JIV मीडिया न्यूज.